येईल। शाक्त परंपरेत सापडलेली पहिली मूर्ती तारा देवीची आहे। तारा देवीची ही मूर्ती बोधिसत्वाची मूर्ती आहे, ज्यावर भगवान बुद्धांची मूर्ती आहे। सध्याच्या काळात तुम्हाला दिसणारी मूर्ती पूजा ही वज्रयानाची देणगी आहे। भगवान बुद्धांची शिकवण किंवा त्यांचे जातक कथांचे स्पष्टीकरण देण्यासाठी समजण्यासाठी महायान आणि वज्रयानातील लोकांनी सर्व जे पण बोधिसत्व होते, अवलोकेश्वर बोधिसत्व होते, बुद्धांच्या जातक कथामधील पात्रे किंवा बोधिसत्वे, त्या सर्वांना महायान आणि वज्रयानातील लोकांनी त्या सर्वांपासून मूर्त्या बनवण्यास सुरुवात केली, जेणेकरून अबोध अडाणी लोकांना मूर्ती पाहून चांगले समजेल। कोरोना काळात बिहार राज्याच्या शेखपुरा जिल्ह्याच्या सदर प्रदेशात पटना गावाच्या क्षेत्रात जमिनीचं खोदकाम करताना वज्रयान बौद्ध परंपरेशी संबंधित तारा देवीची एक प्राचीन मूर्ती सापडली। पुरातत्वीय विश्लेषणानुसार तज्ञांच्या मते ही मूर्ती कदाचित पाल काळातल्या इसवी सनाच्या 8व्या किंवा 12व्या शतकातील असावी। वज्रयान बौद्धात तारा देवी ही करुणा आणि संरक्षणाची देवी मानली जाते। तिचा पाय कमळावर आहे, तिचे 8 हात आहेत, 2 हात ध्यान मुद्रेत आहेत आणि बाकीच्या हातांमध्ये काही ना काही वस्तू धरलेली आहे। सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या मूर्तीच्या वरती भगवान बुद्धांची मूर्ती बनवलेली आहे। पुरातत्व शास्त्रज्ञांच्या मते ही मूर्ती पाल काळातील काळ्या ग्रनाइट दगडापासून बनलेली आहे। तिच्यावर धम्मलिपी आणि स्थानिक लिपी बंगाली लिपीचा मिश्र प्रभाव स्पष्टपणे दिसून येतो। ही 8 भुजा हात असलेली मूर्ती आज दुर्गा देवीच्या रूपात आहे।